लाईन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. पंकजा मुंडेंच्या विरोधातील फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्याकडे आलेले. अंजली दमानिया यांचा मोठा गौप्यस्फोट. किरण जाधव हा कृषी विभागातला आका आणि दिलीप झेंडे विकास पाटील त्याचे आका. कृषी विभागात मोठ्या भ्रष्टाचाराचे आमदार सुरेश धस यांचे आरोप. खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट. त्या प्रकरणात मला अडकवण्याचा प्लॅन होता. भाजप आमदार सुरेश धस यांचा एका मुलाखतीत सर्वात मोठा आरोप. बीडच्या कारागृहात आकाकडे स्पेशल फोन तर कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. सुरेश धस यांचा कराडवरती आणखीन एक आरोप. बीड जिल्हा कारागृहातील मारहाणीच्या घटनेनंतर तिघांना नाशिकच्या जेलमध्ये हलवलं. अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवाईला पाठवण्यात आल्याची माहिती. धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवटांविरुद्ध दमानियांचे गंभीर आरोप. बीडमधल्या शेतकऱ्यांच्या घनवटांकडून छळ आणि फसवणूक. शेतकऱ्यांवरती खोटे गुन्हे दाखल केल्याचाही दावा. बीडमध्ये प्रेम प्रकरणातून मुलीच्या वडील आणि भावाचा तरुणावरती हल्ला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचाराच्या वेळेला मृत्यू. अंबाजोगाई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. औरंगजेबाच्या कबरीचं सुशोभीकरण काढा. चादर चढवू नका आणि शासकीय खर्च करू नका. मराठ्यांना संपवायला निघालेला औरंगजेब इथे गाडला असा बोर्ड लावा. मनसेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. चैत्र नवरात्रीत मांसाहार विक्री बंद करा. शिवसेना नेते संजय निरुपम यांची मागणी. तर अष्टमीला आमच्या देवीला कोळंबीचा नैवेद्य लागतो. आम्ही काय खायचं ते तुम्ही ठरवणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल. राज्यात ई-बाईक टॅक्सीला परवानगी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. दर ठरले नसले तरी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य. प्रताप सरनाईक यांची माहिती. राज्यात लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्यात येणार. 8 मार्चला जन्मलेल्या मुलींसाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट 10,000 रुपयांची एफडी करणार.